नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सगळे गणरायाच्या आगमनाच्या तयारीत आहोत. पुढचे काही दिवस आपण खूप सगळेच गडबडीत असणार आहोत, पण तरी सुद्धा हे एक व्रत आपण घेतलं आहे तर ते पुढे चालू ठेवायचं. मला असं बरेच जण विचारत होते की हे श्रावणापुरतच आहे का, तर तसं नाही. चातुर्मास असं मी म्हणाले होते. खरं तर मी सुरुवात उशिरा केली, मला स्वतःलाच हे उशिरा सुचलं. पण आता पुढे अजून 2 महिने हे करण्याचा माझा विचार आहे. त्यात कुठे खंड पडलाच समजा तर आपण ते परत सुरू करू, किंवा या 2 महिन्यानंतर काय करायचं ते पुढचं पुढे बघू. सध्या तरी मी यात रमते आहे आणि तुमचा प्रतिसाद बघता तुम्हीही बऱ्यापैकी ऐकताय असं माझ्या लक्षात येते. त्याबद्दल मनपूर्वक आभार. आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे अंबरीश मिश्र यांनी लिहिलेलं दरवळे इथे सुवास. राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक. यातला फिअरलेस नादिया हा लेख मी वाचणार आहे. आधी या पुस्तकाविषयीच काय म्हणणं आहे ते वाचून दाखवते. जगातलं सगळं विज्ञान, कला आणि शास्त्र अखेरीस माणूस शास्त्रापुढे विनम्र असतात. शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच. हे पुस्तक माणसांचं आहे. तरेवाईक प्रामाणिक माणसं, मानी, दिलदार, लहरी आणि तालेवार गुणी माणसं, माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी माणसं, प्रत्येकाच्या जगण्याला आत्मभानाचा उग्र मधुर सुवास. माणसं एकाच मापा आकाराची नसतात, इथंही तशी ती नाहीत. महात्मा गांधी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, विख्यात पत्रकार संपादक रुसी करंजिया, फिअरलेस नादिया, कथाकार इस्मत चुगताई, गीतकार कवी शैलेंद्र, संगीतकार मदन मोहन, सर लॉरेन्स ऑलिव्हिये विवियन यांच्यासारखे मनस्वी प्रतिभावान इथे आहेत. त्याचप्रमाणे काही साधी माणसं देखील आहेत, गवताच्या पात्याप्रमाणे लवलवणारी, अज्ञात, अयाचित, आनंदी अन अवध्य. या माणसांचा अंतर्वेध घेताना, त्यांच्या जगण्यातलं सत्व तत्व मने मवाले वेचताना लेखकाची वृत्ती तटस्थ अन संवेदनशील आहे. लिखाणातला मैत्रीचा सूर सच्चा अन संथ खोल आहे. ही जी इतर नावं मी वाचली ह्यांच्यापैकी अनेकांबद्दल आपल्याला कमी जास्त प्रमाणात माहिती असते. फिअरलेस नादिया या व्यक्तिमत्वाविषयी खूप कमी माहिती मला स्वतःला होती, त्यामुळे मला कुतूहल वाटलं आणि हा लेख वाचावा असं वाटलं. अन्यथा हे सगळेच लेख अतिशय वाचनीय आहेत, पुस्तक संग्रहणीय आहे. या पुस्तकाविषयी अगदी सुरुवातीला अंबरीश मिश्र स्वतः काय म्हणतायत ते वाचून दाखवते. तर सांगायचं म्हणजे माणसांचे 2 प्रकार असतात असं सुफी मंडळी मानतात. एक सुई दोरावाले आणि दुसरे कात्रीवाले. सुदैवाने पहिल्या प्रकारात मोडणारी पुष्कळ माणसं या पुस्तकात भेटतील. तुमचे आणि त्यांचे धागे जुळतील अशी आशा वाटते. आयुष्य बातमीदारीत गेलं, त्यामुळे अनेक दिग्गजांना भेटता आलं. काहींचा दीर्घ स्नेह मिळाला तर काहींना मात्र 100 पावलांचं अंतर राखून पाहावं लागलं. असं आयुष्य बातमीदारीत गेलेले अंबरीश मिश्र. आणि अंबरीश मिश्र यांच्याविषयी एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की जितकी सुंदर हिंदी भाषा ते बोलतात, तितकंच सुंदर मराठी ते लिहितात, मराठी भाषेतही बोलतात. अशांविषयी मला विशेष कौतुक वाटतं. फिअरलेस नादिया लेखाला सुरुवात करते. हिंदी सिनेमा आणि संगीत हे 2 विषय आमच्या घरी कंपल्सरी होते. शाळेचा अभ्यास ऑप्शनला टाकला तर चालतं, हे आम्हा भावंडांच्या फार लवकर लक्षात आलं. त्यामुळे आमचं बालपण सुखात गेलं. दादांना भूगोलाचं काही विचारलं की देशाच्या सीमा ओलांडून राग रागिण्यांचा प्रवास कसा झाला याबद्दल ते विस्तारानं सांगत. गणितात मी कच्चा, त्यावर त्यांचं तबला शिकून घे, ताल मात्रांचं ज्ञान झालं की गणितावर पकड बसेल असं म्हणणं असायचं. आई दादा सिनेमा रंगभूमीवर काही काळ सक्रिय होते. दोघांकडे किस्से, गप्पा आणि आठवणींचा भरपूर साठा. संध्याकाळ झाली की घरी लेखक कलावंतांची ये जा सुरू होई. दादा हार्मोनियम घेऊन बसले की घड्याळाचे काटे उलटे फिरू लागत आणि आमच्या छोट्याशा घरात हिंदी सिनेमाचं सुवर्ण युग धुमाकूळ घालू लागायचं. मैफिलीचा सिलसिला उशिरापर्यंत सुरू असायचा. अंथरुणात शिरता शिरता आम्हा भावंडांची मनं पिसाप्रमाणे हलकी झालेली असायची. रात्रीच्या काळोखात माझ्या येवल्याशा मनावर कल्पनेची वीज पडायची. सैगल, काननबाला, पृथ्वीराज कपूर, देविका राणी, दुर्गा खोटे, मोतीलाल, मास्टर विठ्ठल घरात अदृश्यपणे वावरतायत असं वाटायचं. खूपसे सुंदर भास वातावरणात तरंगत असायचे. अनेकदा ती दिसली. जागृती आणि स्वप्नाच्या काठावर प्रचंड स्फोट झाला.
शुभ्र घोड्यावर बसून ती आली. अंगात हाफ पॅन्ट आणि झंपर, पायात काऊबॉय बूट, डोक्यावर हॅट, डोळ्यांना मास्क आणि दोन्ही हातात पिस्तुली. झोपेच्या भुयारात शिरता शिरता मी थबकलो. तीच होती ती. आई दादांनी वर्णन केल्याप्रमाणेच होतं तिचं ध्यान. मला फिअरलेस नादिया प्रथम दिसली ती अशी स्वप्नात. दुसऱ्या दिवशी मी बराच वेळ फिअरग्रस्त होतो. माझे मामा देवीचे परमभक्त. रणविरूपिणी अंबेच्या दर्शनानं भक्ताची बोबडी वळते. तो साधा नमस्कार करण्याच्या मनस्थितीत नसतो आणि त्याला काही कळण्या समजण्या अगोदर ती जगन्माता अंतर्धान पावते असं ते म्हणत. फिअरलेस नादियाच्या बाबतीत माझं असंच झालं. तिच्या हे ला मी उत्तरच दिलं नाही. कॉलेजात असताना नादियाचे 1-2 सिनेमे पाहिल्याचं आठवतंय. त्या काळात स्वस्तिक, नाज, इम्पिरियल ही आमची तीर्थक्षेत्र होती. सकाळी 10:30ला कॉलेज संपलं की आमचा मॅटिनीचा तास सुरू व्हायचा. नाजला हंटरवाली, नक्की आठवत नाही पण हंटरवालीच असावा, हंटरवाली पाहिला. फारशी गर्दी नव्हती, जेमतेम 30-35 जण असतील. बहुतेक सगळे 60-65च्या उतरत्या उन्हात रेंगाळणारे. नादिया पडद्यावर आली आणि मंतरलेलं पाणी शिंपडल्याप्रमाणे झालं. त्या जुन्या कोंदटलेल्या नाजचा एकदम नूरच पालटला. टाळ्या शिट्ट्यांचा गजर सुरू झाला. शाळेची मधली सुट्टी आहे की काय असं वाटलं मला. सिनेमा संपला. आस्ते आस्ते माणसं बाहेर पडत होती. गर्दीत विरघळण्यापूर्वी प्रत्येकानं म्हातारपणाचं सुरकुतलेलं कातडं चढवलं. डोळ्यात मात्र बालपणीचा कैफ चमकत होता. नादिया हे फार भारी प्रकरण आहे हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं. नाज त्या दिवशी तिचं साम्राज्य झालं होतं आणि 30-40 प्रेक्षक तिची प्रजा. ती ऑर्थर राजाच्या तलवारीप्रमाणे तळपत होती, दुष्टांचा नायनाट करत होती आणि प्रेक्षकांना जगण्याचं बळ देत होती. कचकड्याच्या पडद्यावर सगळं खोटं खोटं दाखवतात असं आपण म्हणतो आणि ते खरंय, परंतु पिकासोचं म्हणणं इथे लक्षात घेतलं पाहिजे. कलेचा जन्म असत्यातून होतो, परंतु अंतिम सत्याकडे ती जाते आणि अमर होते असं पिकासोनं म्हटलंय. नादियानं शाश्वत मूल्यांचा पुनरुच्चार केला. भारतीय प्रेक्षकांना तिच्यात आदिमाया दिसली. हिंदी सिनेमाची जडणघडण असा विषय घेऊन मी 1985-86च्या सुमाराला काम सुरू केलं. अनेक नामवंत निर्माता दिग्दर्शकांच्या, कलावंतांच्या विस्तृत मुलाखती घेतल्या. नादिया, होमी वाडिया यांचं नाव माझ्या आधीत होतंच. संध्याकाळचं ऊन खिडकीच्या काचेवर रेंगाळत होतं. बैठकीच्या खोलीत नादिया भरतकाम करत बसली होती. मऊ मऊ कापसासारखी वाटली मला नादिया. तिच्या फिरंगी गोरेपणाला एक फिकट गुलाबी झाक होती. मी युअर गेस्ट्स हॅव कम. नादियानं किंचित चढ्या आवाजात आमच्या आगमनाची खबर होमी वाडियांना सांगितली. ऍक्च्युली दे हॅव कम टू मीट यू. आपल्या खोलीतून बाहेर येता येता वाडिया म्हणाले. पण तसं तुम्हाला आधी सांगितलं नाहीस. नादिया पुटपुटली. पूर्वसूचना देण्याची मला सवय नाही. माझं तुझ्यावर आभाळा इतकं प्रेम आहे हे मी लग्नापूर्वी तुला सांगितलं होतं काय? वाडियांच्या या प्रश्नावर नादिया गोड हसली आणि मग दोघं जुन्या आठवणीत रमले. नादियाच्या सिनेमात नशिबाची भूमिका फार महत्वाची असते. खासगी आयुष्यात सुद्धा तिला दैवाचे पुष्कळ खेळ पाहावे लागले. नादियाचं खरं नाव मेरी इव्हान्स. वडील स्कॉटिश, आई ग्रीक. हार्बर्ट इव्हान्स ब्रिटिश सैन्यात साधा शिपाई गडी होता. ऑस्ट्रेलियात असताना त्याला मार्गारेट भेटली. मार्गारेट सुंदर होती आणि जिप्सी नृत्यात पारंगत होती. 4 दिवसांच्या स्नेहाची अखेर लग्नात झाली. जानेवारी 1908 मध्ये मेरीचा जन्म झाला. ती 3-4 वर्षांची असताना हार्बर्टची मुंबईला बदली झाली. मुंबईला बसणार म्हणता म्हणता पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि लवकर परत येईन असं सांगून हार्बर्ट युरोपला गेला आणि परत आलाच नाही. लष्करी चकमकीत त्याला मरण आलं. मेरी तेव्हा अवघी 7 वर्षांची होती. शिक्षण संपलं. मायलेकीची फरफट सुरू झाली. नशीब नेईल तिथे तिला जावं लागलं. मेरी छोटी मोठी कामं करू लागली, परंतु नृत्याचा निखारा खोल मनात जागत होता. तो अधूनमधून उफाळून वर यायचा. आईप्रमाणे तिलाही नर्तकी व्हायचं होतं. मेरी स्थूल होती, परंतु नृत्याला उभी राहिली की ती चंद्र ज्योतीप्रमाणे दिसू लागायची. तिचा पूर्ण देह प्रत्यंचेप्रमाणे ताणलेला, लयतंद्रीनं भारलेला आणि तिच्या सगळ्या हालचाली चैतन्यमय आणि ग्रेसफुल. युरोप आणि मध्य पूर्वेतले अनेक नृत्य प्रकार मेरीनं शिकून घेतले. विख्यात रशियन बॅलेरिना ॲना पावलोवाप्रमाणे आपलंही नाव व्हावं असं मेरीला वाटायचं. मॅडम ॲस्ट्रोवा यांच्या कला पथकात ती सामील झाली.
3-4 वर्ष भरपूर दौरे केले. मॅडम आस्ट्रोवा यांनीच मेरीचं नादिया असं नामांतर केलं. पुढं नादियानं स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले. तो काळ सायलेंट सिनेमाचा होता. सिनेमा सुरू होण्यापूर्वी किंवा मध्यंतरात नाचगाणी, संगीत, उत्स्फूर्त संवाद, विनोद, शारीरिक कवायत असा वॉडेविलच्या धर्तीचा कार्यक्रम ती करायची. लाहोरच्या एका सिनेमागृहानं तिला खास आपल्याकडे बोलवून घेतलं. पंजाबी प्रेक्षकांनी नादियाची खूप वाहवा केली. थिएटरचा पारशी मालक एकदा नादियाला म्हणाला, तुझ्यात भरपूर कलागुण आहेत, तू सिनेमात जा, माझ्याबरोबर मुंबईला चल. वाडिया मूव्ही टोन ही खूप मोठी कंपनी आहे आणि JBH वाडिया माझे मित्र आहेत. ही आठवण सांगून नादिया म्हणाली, शक्य असतं तर त्या रात्री एक मोठी उडी मारून मी मुंबईला आले असते. JBH वाडियांना असंच रोमहर्षक स्टंट्स करणारी नायिका हवी होती. त्या काळात वाडिया मूव्ही टोनचा चित्रसृष्टीत खूप दबदबा होता. सिनेमाला कंठ फुटला आणि साऊंडचं तंत्र न जमल्यामुळे बऱ्याच कंपन्या मोडीत निघाल्या. वाडिया मूव्ही टोननं मात्र हे संक्रमण मोठ्या धैर्यानं पेललं. कल्पकता, शिस्त आणि नियोजन कौशल्य या गुणांमुळे वाडिया बंधू आघाडीचे निर्माते म्हणून नावारूपाला आले. सुरतेहून मुक्काम हलवताना ईस्ट इंडिया कंपनीनं काही प्रतिष्ठित पारशी कुटुंब आपल्याबरोबर मुंबईला आणली. त्यापैकी एक वाडिया कुटुंब. जहांगीर आणि होमीचे पणजोबा लवजी वाडिया ब्रिटिशांसाठी मोठी जहाजं बनवत. जहाज बांधणीच्या व्यवसायात लवजींना खूप पैसा तर मिळालाच, शिवाय मलबार हिल, परळ भागात जमीन जुमला मिळाला. वाडियांच्या कर्तृत्वाचं, प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणजे परळचा लवजी कासल हा टोलेजंग वाडा. मधल्या काही वर्षात लवजी कासल गिरवी ठेवण्यात आला. सिनेमात पुष्कळ पैसा मिळाला आणि जहांगीरनं वाडा सोडवला आणि तिथे वाडिया मूव्ही टोनचा प्रशस्त स्टुडिओ उभा राहिला. पुढे शांताराम बापूंनी 1942 साली वाडिया स्टुडिओ विकत घेतला आणि तिथं राजकमल सुरू झालं. वाडिया बंधूंनी चेंबूरला बसंत स्टुडिओ काढला. खरं तर जहांगीर वकील झाला होता, विलक्षण बुद्धिमान होता. त्या काळातल्या पारशी रिवाजानुसार त्याला सेंट्रल बँकेत मोठ्या हुद्द्यावर सहज बसता आलं असतं, परंतु त्याला सिनेमात जायचं होतं. त्याला आणि धाकट्या होमीला अमेरिकन दे धाडमार चित्रपटांचं जबरदस्त व्यसन होतं. फ्रान्सिस फोर्ड, एडी पोलो, डगलस फेअरबँक्स यांच्या अचाट पराक्रमावर दोघं फिदा होते. होमीचं तर अभ्यासात लक्षच लागत नसे. घरचा विरोध न जुमानता जहांगीरनं पहिलं पिक्चर काढलं, ते साफ आपटलं. थंडरबोल्ट, तुफान मेल, तुफान टार्झन बऱ्यापैकी चालले. लाले यमननं मात्र कहर केला. जहांगीरचा हा पहिला बोलपट मुंबईत घसघशीत 14 आठवडे चालला. वाडिया मूव्ही टोनवर पैशांचा पाऊस पडला. आपल्या नव्या चित्रपटाची जुळवाजुळव करत असताना जहांगीरला एक कल्पना सुचली. पर्ल व्हाईट, हेलेन होम्स, रूथ हॉलंड या अमेरिकन नट्यांचे स्टंटपट खूप गाजतात, तर दे धाडमार करणारी नायिका आपणही पडद्यावर आणली तर? आठवड्याच्या आतच नादिया लाहोरहून मुंबईला आली आणि परळच्या स्टुडिओत वाडिया बंधूंनी तिची ऑडिशन घेतली. महिना 60 रुपये पगाराची नोकरी मिळाली खरी, परंतु आपला पुढचा प्रवास खडतरे हे नादियाच्या लवकरच लक्षात आलं. मुख्य अडचण भाषेची होती. नादिया म्हणाली, त्यावेळी सिनेमात हिंदुस्थानी चालत असे. हिंदुस्थानी म्हणजे हिंदी आणि उर्दूची सरमिसळ. मला या दोन्ही भाषांचा अजिबात गंध नव्हता. आईमुळे माझ्या इंग्रजीलाही ग्रीकचं वळण होतं. नादियाचं हिंदुस्थानी सुधारण्यासाठी एक मास्तर नेमण्यात आला. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जहांगीरनं यातून एक मार्ग काढला. नादियाचे संवाद रोमन लिपीत एका मोठ्या फलकावर खडून लिहायचे आणि शॉटच्या वेळी तो फलक धरून एकाला जवळपास उभं करायचं. नादियानं जमतील तसे संवाद म्हणायचे. होमी पुढे म्हणाले, प्रेक्षक फार समजूतदार असतात हो. शब्दोच्चार, संवाद फेक या गोष्टींकडे खास करून नट्यांच्या केसमध्ये फारसं लक्ष दिलं जात नाही. काननबाला बंगाली शैलीत हिंदी बोलायची. शांता आपटेचं हिंदी मराठी वळणाचं होतं. दुसरं असं की नादियाच्या सिनेमात संवादांचा प्रश्नच नव्हता. ढिशूम ढाशूमच तिची भाषा होती. लोक तिची मर्दुमकी पाहायला येत. दुसरा प्रश्न होता नादियाच्या राष्ट्रीयत्वाचा. त्या काळातल्या माधुरी, प्रमिला, सीतादेवी, सुलोचना यांचं मूळ नाव रुबी मेयर्स, सायलेंटच्या काळातली फार गुणी नटी, या ज्यूइश किंवा अँग्लो इंडियन होत्या. भारताशी त्यांचा एक धागा जुळलेला होता. नादिया सर्वस्वी परकीय होती. त्या दिवसांची आठवण सांगताना ती म्हणाली, स्वातंत्र्य चळवळीनं जोर धरला होता. मी गोऱ्या कातडीची. प्रेक्षक स्वीकारतील की नाही याबद्दल मी हंटरवालीच्या वेळी बरीच साशंक होते. स्टुडिओत जाताना आणि संध्याकाळी घरी परत जाताना धास्ती असायची.
लोकांनी आपल्याला भर रस्त्यात मारलं बिरलं तर? नादियाची भीती फोल ठरली. प्रेक्षकांनी तिला मोठ्या मनानं स्वीकारलं. रुपेरी पडद्यावर ती जुलूम आणि अन्यायाविरुद्ध लढत होती. लोकांना हेच हवं होतं. नादियाच्या सिनेमांना मजूर, श्रमजीवी वर्गातली माणसं गर्दी करत. हीच सर्वसाधारण माणसं स्वातंत्र्यासाठी पेटून उठली होती. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत असताना सर्वसाधारण माणसं स्कॉटिश ग्रीक नादियाला समता, न्याय आणि स्वातंत्र्याची प्रतीक म्हणून निवडतात, यात एक विचार आहे. गोऱ्या कातडीची माणसं सरसकट जुलमी नसतात, हा विचार आहे. असा विचार हंटरवाली, लुटारू ललना, पंजाब मेल अशा स्टंट पटांमधून प्रसारित व्हावा ही विलक्षण गोष्ट आहे. दे धाडमार ही पुरुषांची जहागीर आहे, यावर सिनेमावाले आणि प्रेक्षक यांचं एकमत होतं. मर्दांच्या या राखीव मतदारसंघात नादियानं घुसखोरी करून सिनेसृष्टीत मोठी खळबळ माजवली. सिनेमाचं तंत्र अप्रगत असतानाच्या या काळातल्या चालत्या ट्रेनमधून उडी मारणं, झुमराला लटकून खिडकीतून बाहेर झेप घेणं असले अघोरी प्रकार एक स्त्री करते, सोपी गोष्ट नव्हती. सोपं की कठीण असा विचार मी केलाच नाही, नादिया म्हणाली. स्टंटपटात काम करशील का असं JBH वाडियांनी तिला पहिल्याच भेटीत विचारलं. नादियानं तत्काळ होकार दिला. नृत्याचे कार्यक्रम करून मी कंटाळले होते. मला मुंबईत आईकडे राहायचं होतं. जगण्यासाठी पैसा लागतो, परंतु मला पैशाबरोबरच नावलौकिकही हवा होता. वाडिया मूव्हीटोननं नादियाच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या आणि नादियामुळे वाडिया मूव्हीटोनलाही अभूतपूर्व यश मिळालं. एखादं नवं काम समोर आलं तर नाही म्हणायचं नाही, एकदा प्रयत्न करून पाहायचा. ही आईची शिकवण नादियाच्या कामी आली. हंटरवालीमध्ये छपरावरून उडी मारायची होती. जमेल का तुला? होमीनं नादियाला विचारलं. ती हो म्हणाली. सेटवर खूप गर्दी झाली. सगळे पैलवान नट हिला काय जमणार अशा आविर्भावात उभे होते. होमी म्हणाले, नादिया एखाद्या मांजराप्रमाणे लँड झाली, एकदम ग्रेसफुली. एकदा होमीनं एक धिप्पाड बाप्या नादियासमोर उभा केला. याला उचलशील काय असं जरा भीतभीत विचारलं. लेट मी ट्राय असं म्हणून तिनं त्या दांडगेश्वराला उचलून डोक्यावर धरलं आणि गोल 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 ती फिरली. जॉन कावस हा तालीमबाज पैलवान वाडिया मूव्हीटोनच्या अनेक चित्रपटात नादियाचा नायक म्हणून झळकलाय. तो नेहमी गमतीनं म्हणायचा, नादिया समोर आम्ही सगळे चिल्लर. एकदा नादिया पडली आणि पायाला चांगलीच दुखापत झाली. झुमराला धरून एक मोठा झोका घ्यायचा आणि जिन्यावरच्या शेवटच्या पायरीवर उतरायचं असा शॉट होता. तालीम व्यवस्थित झाली, शूटिंग सुरू झालं आणि नादिया झुंबरा सकट खाली कोसळली. 8 दिवस पाय शेकत घरी बसावं लागलं. त्यानंतर होमीनं एक नियम केला, फार मोठी जोखीम असेल तर नादियासाठी डबल वापरायचा. राजा सँडो हा सायलेंटच्या काळातला गाजलेला पैलवान नट नादियाचा डबल झाला. नादियानं 2 गोष्टी फार खुबीदारपणे केल्या. एक, स्टंटला ती फॅन्टसीकडे घेऊन गेली. स्क्रीनवर नादिया जेव्हा 10 लोकांना बुकलून काढते तेव्हा प्रेक्षकांची मनं बधीर होत नाहीत, त्यांच्या रानटी वृत्ती जाग्या होत नाहीत. त्यांना हे सगळं विस्मयकारक, अद्भुत रम्य वाटतं. सिनेमा संपला की मुक्त झाल्यासारखं वाटतं. नादियाच्या स्टंटपटांचं असं एक वेगळंच समाजशास्त्र आहे. दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत हा नादियाच्या परंपरेतला आहे असं मला वाटतं. त्याच्या अचाट साहसांची प्रेक्षकांना मौज वाटते, शिसारी येत नाही. म्हणूनच रजनीकांतच्या स्टंट्सचे अनेक विनोद सर्वत्र फिरत असतात. दुसरं, नादियानं सिनेमासाठी आपलं स्त्री असणं नाकारलं. असं करून तिनं फार मोठा धोका पत्करला. तो काळ देविका राणी, काननबाला, दुर्गा खोटे, माधुरी, गौहर, जुबेदा अशा सौंदर्यवतींचा होता. नादिया या बहीण गर्दीत सामील झाली नाही. तिचं दिसणं परदेशी, तिचे केस सोनेरी, शरीर स्थूल आणि चेहऱ्याची ठेवण पुरुषी. भारतीय प्रेक्षकांना पसंत पडेल असं स्त्री सुलभ सौंदर्याचं एकही लक्षण तिच्यात नव्हतं. ती पुरुष झाली. त्याच काळात बालगंधर्वांच्या स्त्री भूमिका गाजत होत्या. क्रॉस जेंडरची 2 अविस्मरणीय, लोभस आणि श्रेष्ठ उदाहरणं म्हणजे फिअरलेस नादिया आणि बालगंधर्व. स्त्रियांना नादियाचे सिनेमे विशेष आवडायचे. त्या काळात मुंबईच्या अनेक थिएटरांमध्ये नादियाच्या सिनेमांचे जनाना शो दाखवले जात. चूल आणि मूल मध्ये भरडून निघालेल्या आणि अनेक बिंडोक जाचक नियमांमध्ये अडकलेल्या भारतीय स्त्रीला नादिया मुक्तीचा अनमोल अनुभव देत असे. माझे सिनेमे पाहून बाईच्या मनातला सगळा राग, दुःख शांत होत असे. ती स्वच्छ मोकळ्या मनानं घरी जात असे. हे नादियाचं निरीक्षण मार्मिक आहे. बालगंधर्वांची स्त्री आणि नादियाचा पुरुष यांनी एकाच वेळी भारतीय स्त्रियांच्या मनात सखीचं स्थान पटकावलं.
दोघांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्त्रियांना कॅथार्सिसचा विलक्षण अनुभव दिला. पुरुष प्रेक्षक आणि नादिया हे नातंही फार मजेदार होतं. बाईला आपण फार छळलंय, तिच्यातलं माणूस पण चिरडून टाकलंय हे पुरुषाला मनातल्या मनात ठाऊक होतच. आपला नक्षा उतरवणारा एखादा माईचा लाल असला पाहिजे असंही पुरुषाला वाटत असणार. ती इच्छा नादिया पूर्ण करत असे. एखाद्या क्रूर कर्मा मर्दाला ती चापकानं फोडत असताना प्रेक्षागारातल्या समस्त पुरुषांना अगदी हायसं वाटायचं. आत्मपीडेचं हे सुख तर होतच, शिवाय पुरुष वेशातील नादिया एक छुपी सेक्शुअलिटी घेऊन येत असे. तिची पुरुषांना खूप भुरळ पडत असे. पुरुषाच्या वेशात स्त्री किंवा स्त्रीच्या वेशात पुरुष यात एक इरोटिक आनंद आहे. म्हणूनच जगभरातल्या प्रेक्षकांना क्रॉस जेंडर किंवा क्रॉस ड्रेसिंगचा प्रयोग आवडतो. आपल्या लोकसंस्कृतीत अशी असंख्य उदाहरणं सापडतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपानच्या अभिजात नो रंगभूमीवर स्त्रियांच्या भूमिका पुरुष करत असत. शेक्सपियरनं पोर्शियाला आणि रोझलिंडला पुरुषांच्या वेशात आणलं. त्या काळातल्या ब्रिटिश रंगभूमीला गमतीनं ट्रान्सवेस्टाईज थिएटर असंही म्हणतात. रंगभूमीच्या तुलनेत सिनेमात स्त्रियांना फार लवकर प्रवेश मिळाला. कलावंत, मिरासी आणि तवायफ समाजातल्या स्त्रिया आणि अँग्लो इंडियन, युरेशियन, ज्यूइश मुली फार लवकर चित्रपटसृष्टीत दाखल झाल्या. त्याचं श्रेय पारशी निर्माता दिग्दर्शकांना दिलं पाहिजे. मात्र पारशी समाजानं आपल्या मुलींना सिनेमापासून दूर ठेवलं हे विशेष. अँग्लो इंडियन, ज्यूइश समाजात एक छान मोकळेपणा होता, धीटपणा होता. या समाजातल्या मुलींचे हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठे उपकार आहेत. त्यांनी हिंदी सिनेमाचा पतिव्रता पतिता हा बाज निश्चित केला आणि हा फॉर्म्युला वर्षानुवर्ष छान चालला. चित्रपटाची नायिका पतिव्रता असते, म्हणजे सोज्वळ आणि सोशिक. बहुतेक सगळ्या नायिका हिंदू असत. एखाद दुसरी मुसलमान असली तरी ती त्याग, सेवा, पावित्र्य अशा भारतीय संस्कारात मुरलेली असली पाहिजे. उपनायिका किंवा खलनायिका ही पतिता, म्हणजे चंचल आणि विकारग्रस्त. तिच्या हातात दारूचा ग्लास, सिगरेट असणारच. या भूमिका अँग्लो इंडियन, ज्यूइश नट्या करायच्या, कारण त्या मोकळ्या आणि धीट समाजातल्या. खरं तर हा आपण आणि ते असाच प्रकार होता. पतिव्रता आपली तर पतिता त्यांची. नादियाचं प्रकरण मात्र या सगळ्यापेक्षा वेगळं होतं. ती पूर्णपणे परदेशी बाई होती. पतिव्रता म्हणून प्रेक्षक आपल्याला कबूल करणार नाहीत हे तिला ठाऊक होतं. पतिता हा पर्याय तिला मान्य नव्हता. पुरुषाचा पेहराव अंगात चढवून आणि क्रॉस जेंडरचा आधार घेऊन ती पतिव्रता पतिता या दोन्ही स्टिरियोटाइप्सच्या पलीकडे गेली. कुंकू मधली शांता आपटे तेजस्वी आणि बुद्धिमान आहे. तिची सगळी मांडणी धारदार आणि तर्कशुद्ध आहे. परंतु तिचं बंड पाहून प्रेक्षक थक्क होतात आणि 10 पावलं मागे जातात. नादियाच्या काफिल्यात मात्र आबालवृद्ध, तरुण, महिला सगळेच आनंदानं सामील होतात, कारण ती विद्रोहाचा उत्सव करते. 2-2.5 तास होमी वाडिया नादियाशी गप्पा झाल्या. घरातले दिवे कधी लागले, झुमरं कधी उजळली कळलं नाही. त्या प्रेमळ, गुणशील दाम्पत्याचा निरोप घेताना माझं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं. काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेम मधून हंटरवाली माझ्याकडे पाहत होती. एकदम तशीच होती, लहानपणी स्वप्नात दिसली होती तशी. कुलाब्याच्या गर्दीतून वाट काढताना मला माझ्या नानीच्या घरात अनेकदा ऐकलेली काकड आरती आठवली. उठी उठी जगत जननी अंबे रणविरूपिणी. असा हा फिअरलेस नादिया यांच्यावर अंबरीश मिश्र यांनी लिहिलेला लेख. भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.